प्रशासकीय कामात गतिमानता आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महासाधना सप्ताहाचा पालघरमध्ये शुभारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी भूषवलं। गुरुवार 2 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। या सप्ताहाचा मुख्य उद्देश प्रशासकीय कामाची गुणवत्ता वाढवणं हा आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्मयोगी पोर्टलवरील निर्धारित कोर्सेस पूर्ण करणं बंधनकारक असून प्रशिक्षणाचा एकूण कालावधी किमान 4 तासांचा असणं आवश्यक आहे। मोबाईलवरील अनावश्यक स्क्रीन टाईम टाळून तो वेळ ज्ञानवृद्धीसाठी वापरा असं आवाहन मनोज रानडे यांनी केलं आहे। राज्य शासनाच्या अवर सचिवांनी दिलेल्या सूचनांनुसार हा उपक्रम केवळ औपचारिक न ठेवता कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवणं आवश्यक आहे। जे अधिकारी किंवा कर्मचारी हे प्रशिक्षण पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावर लक्ष ठेवलं जाणार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद, शरीफ मसलत यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र पण केलेले आहे, जसं सांगलीला एका ठिकाणी आहे, आपल्या इथं रामेती कर्जत जवळ आहे, शहापूर जवळ एक फॉरेस्टचं प्रशिक्षण केंद्र आहे, विभागांची पण आहे आणि जीएडी कडून सगळ्या विभागांसाठी एकत्रित अशी विभागीय केंद्र पण केलेले आहेत। पण इथेही मर्यादा येतात, ज्या फॅकल्टीज असतात निवडलेल्या त्याही बऱ्याच वेळा असं होतं की आता पुण्यात जर केंद्र असेल तर ज्याला पुण्यात राहायचंय तो त्या फॅकल्टी म्हणून तिथे जातो प्रशिक्षणाला, मग ते तेवढ्या चांगल्या दर्जाची फॅकल्टी मिळत नाही आणि तेवढ्या कोर्सेसला आपणही सारखं सोडत नाही। आता जर माझ्याकडे समजा एखाद्या ऑफिसमध्ये लिमिटेड स्टाफ असेल आणि नेमकं त्यांचं ट्रेनिंग निघालं तर त्यावेळेला आणि महत्वाच्या मोहिमा तर सतत चालू असतात, आपल्याकडे वेगवेगळे सर्वे चालू असतात, मग त्यावेळेला ऑफिसमधूनही सोडलं जात नाही। मग अशा प्रकारे ते प्रशिक्षण जसं मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही, त्या दर्जाचं मिळत नाही आपल्याला। म्हणून केंद्र शासनानं म्हणजे क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत म्हणजे डीओपीटी जे केंद्राचं आस्थापना विभाग आहे त्यांनी असं ठरवलं की हे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले, कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, घरी बसून आपण मोबाईलवर किंवा पीसीवर सगळ्या या गोष्टी लॅपटॉप घेऊनही करू शकतो। आरबी न्यूज साठी मलिक शेख, मोखाडा।